नमस्कार. ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी ज्योती. आज आपण बनवणार आहे ओल्या काजूगराची सुकी भाजी. तर आपण आज सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ स्किप करू नका आणि पुढे बघा शेवटपर्यंत. आता हे काजूगर आहे ना, तर मी पाण्यामध्ये थोडंसं उकळून घेतले का तर ह्याला एक डिंक असतो आणि जर आपण डायरेक्ट केलं ना तर आपल्याला भाजी खाताना खवखवते. कशाला तो डिंक लागतो, म्हणून गरम पाण्यामध्ये आपण ते पहिलं उकळून घ्यायचं आणि मग बाहेर काढायचं. आणि बाहेर काढल्यानंतर त्याचे सालं असतात त्या काढून टाकायचं आणि हे असे काजूगर बाजूला करायचे. ही टीप लक्षात ठेवा, ओले काजूगर करताना काय करायचं. आता हे काजूगर आपण साल काढलेले आहेत आणि हे आता आपण बाजूला ठेवायचं. आता पुढलं प्रोसिजर आपण सुरुवात करूया. आता हे मी सुकी भाजी करणार आहे, म्हणजे जास्त ओली नाही, थपथपीशी भाकरी किंवा चपातीबरोबर. आता कांदे घेतलेत मला माझ्या भाजीच्या हिशोबाने. 4-5 कांदे आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता मी पॅनमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. हे बघा, आता आपल्याला कमी आचेवरच करायचं आहे हे एवढं नेहमी लक्षात ठेवा. आता हे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि आता तो चांगला मी परतून घेणार आहे. आणि म्हणजे तो कांदा शिजून घ्यायचा आपल्याला, म्हणून मी बारीक तो चिरलेला आहे. आता तो एक जीव आपण असं करून तो शिजून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, कमेंट करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायची असेल त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता आणि शेअरही करा. आता हे बघा, हे मधून आपल्याला कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे. कारण आपण 1 पळीमध्ये तेल घेतल्यामध्ये खाली लागता का म्हणजे कधी भांडं पातळ असताना ते लागू शकतं, पण तसं शक्यतो लागणार नाहीच आहे कारण आपण कमी आचेवर करत आहोत, तर जरा थोडासा वेळ लागणार आहे. हे बघा, आता आपण हा कांदा शिजून घ्यायचा आहे. तो शिजत पण आलेला आहे कांदा. आता ह्याच्यामध्ये ना मी वाटप टाकणार आहे, हिरवं वाटप. हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे. मला जाडसर वाटप आवडतं. आपण सुकी भाजी करतो ना त्याला जाडसर छान वाटतं वाटप. ह्याच्यामध्ये ना आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार तुम्ही मिरची घ्या, तिखटनुसार तुम्ही मिरची घ्या. कारण आपल्याला मसाला गरम मसाला येणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जसं तिखट मिरची पाहिजे तसं तुम्ही घ्यायचं आहे. तर हे वाटून आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे त्याचा एक फ्लेवर येतो, असं मस्त तिखटपणा असा येतो कोथिंबीरचा, लसणाचा. आणि त्याच्यामध्ये आपण बघा हे असं परतवलं गेलं ना का की ते वाटप पण किती सुंदर दिसतं बघा, कलरफुल वाटतो वाटप. आता हे वाटप करून आपण परतून घ्यायचं आहे मधून म्हणजे तो चांगला शिजला जातो आहे. मध्ये असं परतून घ्यायचं आपल्याला. आता त्याचा तो एक स्मेल पण छान येतो. हे जाड वाटपसाठी मी ते घेतलेले. हे बघा, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि हे मिरची 4 प्रकार आहेत ते तुम्हाला दाखवले बघा. आता आपल्याला सुका मसाल्यामध्ये गरम मसाला, हळद, धने पावडर आणि मसाला हे घ्यायचे. अर्धा चमचा आणि तो 1 चमचा असे करून घ्यायचे. कारण तिखट तुम्ही मिरचीनुसार मसाले घ्या, जसं तुम्हाला घरामध्ये तिखट लागत असेल त्याविषयी तुम्ही घ्यायचं आहे. आणि सुकी भाजी करणं त्याच्यामुळे थोडंसं कमी टाका. आता हे चांगले सुके मसाले चांगले परतून घ्यायचे. कारण आपले ओले मसाले आपण परतून घेतले ना, मग आता हे चांगले परतून घ्यायचं आपल्याला एक जीव. आता वर खाली करून आपण चांगलं त्यांना मसाल्याला परतून घ्यायचं. आता जर खाली लागत असेल थोडंसं तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. पाणी टाकल्याने कसं तर आपला मसालाही करपत नाही आहे. कारण करपलं तर आपल्याला स्मेल खराब होतं, मग भाजीची चव पण जाते. आणि जर भांडं पातळ असेल तर करपू शकतो थोडंसं पाणी टाकायचं 1 पळीभर असं. आणि तो मसाला जर ओला करून घ्यायचा जरा आणि शिजून घ्यायचा तो आपण एक वर शिजून घ्यायचं आहे. असं वर खाली करून थोडंसं 2 मिनटं शिजून घ्यायचं आपल्याला. चांगलं परतून घेतलं ना पाणी टाकून. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काजूगर जे आपण शिजवलेले काजूगर आहे ना साफ करून त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगलं एक जीव ते पण परतून घ्यायचं आपल्याला.
ऑलरेडी आपले काजू शिजलेलेच आहे, त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये काही कच्चपणा काही नाही, वाटप पण शिजलेलं आहे, सगळं शिजलेलं आहे. आणि आता हे सगळं खालवर करून घ्यायचं आहे. हे पण 2 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे असं चांगलं कमी आचेवर आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ती मसाला आणि ते काजूगर चांगले एकजीव शिजून जाईल आणि त्याच्यामध्ये तो मसाला मुरला जाईल. आणि म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला रस्सा भाजी करायचं असेल तर थोडंसं त्याला वाटप लागेल, कारण असं खाण्यात मजा येत नाही, त्याला थोडंसं वाटप लागणार. तुम्ही तो मटणाचा मसाला केला तरी हरकत नाही त्या पातळ ग्रेव्हीसाठी. पण ह्याच्यासाठी मी आपण वाटप वगैरे टाकलं नाही, आपण साध्या पद्धतीने केलेले सुकी भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर खाण्यासारखं आहे. आणि जरा थपथपी केली म्हणजे भाकरीबरोबर खायला चांगली वाटते. आता हे बघा पाणी टाकलेलं आहे आणि आता हे कसं आतमध्ये आता ते मसाला कसा त्याच्यामध्ये मुरत जाणार आणि त्या काजूगरला चांगला स्वाद येणार. आता आपण मीठ टाकलं नव्हतं, लक्षात ठेवा. हे सगळं झाले. आता मी चवीनुसार त्याला मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून घातल्यावर आता पुन्हा चांगलं खालवर करून घ्या छानपैकी आणि 2 ते 3 मिनटं ठेवा आणि नंतर आपली भाजी तयार होते. कमी आचेवर हे सगळं होतं. हे सगळं खालवर करून घेतलं ना का आपलं 1-2 मिनटं ठेवून द्यायचं त्याच्यामुळे, कारण ऑलरेडी आपलं जी भाजी झालेली आहे, फक्त मसाला मुरला पाहिजे, मीठ मुरलं पाहिजे. शेवट आपण मीठ टाकलं ना. आणि मग बघा पाणी पण जास्त नाही आहे, काय नाही, ना सुकी केलेली ना ओली केली, अशा मधल्यामध्ये आपण केलेली आहे. कारण आपल्या चपाती किंवा भाकरीवर खाल्लं पाहिजे, घसाला घास पण लागता कामा नये, त्याच्यामुळे हा असा प्रकार केला आहे. म्हणजे खाणारे ज्यांना सुट्टी पण नको ओली पण नको अशा हिशोबाने खाऊ शकता. आणि पहिल्यांदा जर करत असाल ना भाजी तुम्ही तर अशी सुक्कीच करा, कारण कसं सुक्की भाजी ही टेस्टी लागते, ओली भाजीमध्ये जरा फरक पडतो असं. आता वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर बघा आधी वाटपाट पण आलेले, धने पावडर पण आले आणि मी वरून पण टाकलेली आहे, त्याच्यामुळे कोथिंबीरनी पण एक वेगळा चव येतो. आता ही सगळी भाजी आपण वर खाली करून घेतलेली आहे. आता कोथिंबीर टाकून आता ही आपली खाण्यास भाजी रेडी झालेली आहे. अजून एकदा आपण खालवर करते आणि ही आपली भाजी रेडी झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे ना तर लाईक नक्की करा आणि ह्याच्यामध्ये काय राहिलं असेल तरी तुम्ही सांगू शकतात आणि काही विचारू पण शकतात. हे बघा आता चपातीवर हे खायला तयार आहे. धन्यवाद.